नमस्कार. चला तर मग बनवूयात पावभाजी मसाला. मी इथे 6 सुक्या मिरच्या घेतल्यात, त्या हलक्याशा भाजून घ्यायच्या. 5 चमचे धणे, 2 चमचे जिरे, 1.5 चमचा बडीशोप, 4 मसाला वेलची, 6 लवंग आणि 2 दालचिनीचे तुकडे. हे सर्व हलकंसं गरम करायचं, जास्त भाजायचं नाही. गरम होईपर्यंत हे भाजून घ्यायचं, कारण मसाले थोडे थंड असतात त्याच्यामुळे. थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून 1.5 चमचा मसाला, 1 चमचा हळदी पावडर, 1 चमचा काळी मिरी पावडर, 2 चमचे आमचूर पावडर, 1 चमचा काळं मीठ, हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सर चालू बंद करून वाटून घ्यायचं. मसाले थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे, एकदम बारीक पावडर नाही करायची. जाडसर वाटले तर त्या मसाल्याला चव छान राहते. थंड झाल्यावरती एका बरणीमध्ये भरून ठेवायचं. हा आपला सुगंधित असा पावभाजी मसाला बनवून तयार आहे. धन्यवाद.